एसटी बसमध्ये चढताना गर्दीत 2,10,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले। ही घटना सांगली एसटी स्टँड येथे 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:45 वाजता घडली। या प्रकरणी धनश्री दिलीप ठोंबरे वय 43 राहणार हरिपूर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादी सांगली एसटी स्टँडमधून सांगली ते शिराळा एसटी बसमध्ये प्रवासासाठी चढत असताना कुणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादीच्या हातात असलेले लहान पर्सची चेन काढून पर्समधील 1,60,000 रुपये किमतीचे 40 ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण, 40,000 रुपये किमतीचे 10 ग्राम वजनातील कानाचे जुबे फूल आणि 10,000 रुपये किमतीचे 2.5 ग्राम वजनाचे डिझाईन असलेली लेडीज अंगठी असा एकूण 2,10,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने चोरून नेले आहेत, असे दिरंगाई करून सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। त्यानुसार 27 नोव्हेंबर रोजी रात्री 7:30 वाजता पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे।